उद्या बुधवार आमलकी एकादशी. आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू. सर्व दोष, नकारात्मकता, शत्रुत्रास, करणी बाधा नष्ट होईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, उद्या आहे 20 मार्च, वार बुधवार, आणि या दिवशी आली आहेत आमलकी एकादशी. या पवित्र व्रतामुळे विष्णू लोकांची प्राप्ती होते असं मानलं जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासोबतच आवळा वृक्षांची पूजा करण्याची शुद्ध परंपरा आहे. या दिवशी जगाचं पालन पोषण करणाऱ्या भगवान विष्णूंच्या त्यांच्या परशुराम रूपाची पूजा केली जाते. पुराणानुसार या तिथीला भगवान विष्णूंच्या मुखातून चंद्रासारखा तेजस्वी बिंदू पृथ्वीवर पडला आणि ज्यापासून आमलकी ह्या महान दिव्य वृक्षांचा जन्म झाला. त्यांच्यामुळेच विष्णू व त्यांच्यावर ब्रह्मा खोडात, रुद्र फांदांमध्ये, ऋषी पानांमध्ये, देव त्यांच्याबरोबर दहाडीत, वसू आणि फुलात, मरू, दगड आणि फळांत सर्वांचा प्रजापती वास करतात. आणि यामुळेच भगवान शहरे विष्णूंना आवळा हा अतिशय प्रिय आहे. या आमलकी एकादशी दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात. आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने सर्व दोषांना करत मगता, शत्रू, पीडा करणे, वादा नष्ट होते. 7 पिढ्यांचं दरिद्र हे नष्ट होऊन आयुष्यात सुख, शांती, समृद्धी ही प्राप्त होत असते. त्याचबरोबर सर्व इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होत असतात. तर अशी कोणती वस्तू टाकायची आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहात. त्याआधी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा. मित्रांनो पहा, एकादशी म्हटलं की सर्व वारकरी आहे तर ते पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात. पवित्र गंगेवरती स्नान केल्याने सर्व पापातून व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. त्याचबरोबर वाईट कर्म देखील नष्ट होतात. यामुळे एकादशीच्या तिथीला पवित्र गंगेवरती स्नान करायला विशेष महत्त्व दिले जातात. परंतु सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणे शक्य नसते. यामुळे आपण घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ केली तर नक्कीच आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्यही मिळत असते. या दिवशी स्नानाला खूप महत्त्व देतात. या दिवशी आपण पवित्र गंगेवरती स्नान केलं किंवा घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकून आंघोळ केली तर नक्कीच आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य मिळत असतेच. त्याचबरोबर आपल्या वाईट कर्माचा नाश होत असतो. कळत न कळत काही पाप केले असेल तर त्या पापातून आपली मुक्ता होते. तसेच काही नकारात्मकता, शत्रू, पीडा करणे बाबत असेल तर ती सुद्धा दूर होते. तसेच मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि आपल्याला अशा प्रकारचे दोष लागले असेल तर कधी कधी कष्ट आणि मेहनत, प्रयत्न करून नाही आपली इच्छा पूर्ण होत नाही. जर तुम्ही ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केलं तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील. तर पहा, उद्या एकादशी आहे तरी आपण व्रत करत नसलो तरीसुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि जे लोक व्रत करणार आहेत त्यांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर उद्या एकादशी आहे म्हणून आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाणी टाकायचं आहे. आंघोळीच्या पाणी काढल्यानंतर ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला आवर्जून चिमूटभर हळद ही घालायची आहे. एकादशी ही भगवान श्री हरी विष्णूला समर्पित असते आणि हळद ही भगवान श्री हरी विष्णूला अतिशय प्रिय आहेत. कारण पिवळा सर्वोच्च वस्तू भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत. म्हणून आपल्याला चिमूटभर हळद ही आंघोळीच्या पाण्यात घालायचं आहेत. आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकल्याने आपल्याला कुंडलीतलं गुरुग्रह हा मजबूत होतो आणि कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत असेल तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असते आणि त्या व्यक्तीकडे पैसे येण्याचे सर्व मार्ग देखील मोकळे होत असतात. यामुळे आपल्याला आवर्जून प्रत्येक महिन्यामध्ये त्या 2 एकादशी येतात. त्या दोन्ही एकादशीला आंघोळीच्या पाण्यात हळद घालून स्नान करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला कुठले नकारात्मकता दोष असेल, आपल्यामध्ये कुठले दोष असेल असे वेळी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे मीठसुद्धा टाकायचं आहेत. खडे मीठ तुम्हाला टाकायचं आहेत. खडे मीठ नसेल तुम्ही बारीक मीठ टाकलं तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीच्या पानसुद्धा टाकायचे आहे. तर एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानालाही तोडता जात नाही. यामुळे तुम्ही आजच तुळशीचं पान तोडून ठेवू शकतात किंवा
उद्याच्या दिवशी तुम्ही जे तुळशीपाशी खाली पडलेली पान असतात तर त्यांना एखादा पान घेऊन सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात. ह्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पान टाकलं तर आपलं संपूर्ण शरीर हे शुद्धीकरण होत असते. आपल्यामध्ये असणारे सगळे वाईट दोष, नकारात्मकता, शत्रू, पीडा करणे, बाधीही नष्ट होते आणि यामुळे आपण जे पण काम करत असतो त्या कामात आपल्याला यश हे मिळत असते आणि आपल्याला सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होत असतात. यामुळे आपल्याला प्रत्येक एकादशीला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे गंगाजल असेल तर आवर्जून तुम्ही गंगाजल सुद्धा आंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अनेक जण एकादशीच्या तिथीला पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात. म्हणून गंगाजल तुमच्याकडे असेल तर आवर्जून गंगाजल सुद्धा तुम्हाला टाकायचं आहेत. नसेल तुमच्याकडे गंगाजल तर गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकून सुद्धा तुम्ही हे स्नान करू शकता. बरेच जण आंघोळ करताना चुका करत असतात आणि काही चुकीच्या पद्धतीने आपण आंघोळ केली तरी सुद्धा आपल्याला दोष लागत असतात. बरेच जण आंघोळीला गेल्यानंतर सर्वप्रथम गुडघ्यावरती पाणी ओततात किंवा कोणी डायरेक्ट तोंड धुत असतात, कोणी खांद्यावरती पाणी ओतत असतात, परंतु ही पूर्णपणे चुकीची पद्धत मानली जाते. आंघोळ करण्यासाठी यामुळे कधीही आंघोळ करताना आपल्याला उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं असते. त्यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घेऊन आपल्या डोक्यावर स्नान करायचं असते. तर तुम्हाला याच पद्धतीने स्नान करायचं आहे. हे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला हेच स्नान करायचं आहे. असं केल्याने साक्षात भगवान श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होतो आणि तुमच्या सर्व इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होतील. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.